नाशिक महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 24 मध्ये माजी नगरसेवक प्रवीण बंटी तिदमे यांच्या प्रचाराचा आज उत्साहात शुभारंभ करण्यात आला। पारंपरिक पद्धतीने प्रचाराचा नारळ वाढवून त्यांनी आपल्या निवडणूक प्रचाराला सुरुवात केली। यावेळी ते प्रत्यक्ष घरोघरी जाऊन नागरिकांची भेट घेत असून आपल्या कार्याचा लेखाजोखा मांडत परिचय पत्रक देऊन मतदारांकडून आशीर्वाद घेत आहेत। प्रवीण बंटी तिदमे हे प्रभागातील एक विश्वासार्ह आणि जनतेशी थेट संवाद साधणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात। यापूर्वी झालेल्या निवडणुकीत नागरिकांनी त्यांना मोठ्या मताधिक्यांनी निवडून दिले होते। बोलतो ते करतो ही त्यांचे ब्रीदवाक्य केवळ घोषवाक्य न राहता त्यांच्या कार्यकाळात प्रत्यक्षात उतरले असल्याचे नागरिकांकडून सांगितले जाते। प्रभाग क्रमांक 24 मध्ये एका वेळी 4 लोकप्रतिनिधी निवडून दिले असतानाही नाशिक महानगरपालिकेकडे निधीची कमतरता असलेल्या काळात सुद्धा प्रवीण तिदमे यांनी प्रभावी पाठपुरावा करून विकास कामे मार्गी लावली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष निधी उपलब्ध करून घेत प्रभागातील नागरिकांना दिलेला शब्द त्यांनी पूर्ण केला। या निधीतून रस्ते दुरुस्ती, ड्रेनेज व्यवस्था, पाणी पुरवठा, वीज स्वच्छता, नागरी सुविधा तसेच विविध विकास कामांचा धडाका लावण्यात आला। नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी ते सातत्याने उपलब्ध राहत असल्याने प्रभागात त्यांच्याबद्दल सकारात्मक वातावरण आहे। सध्या प्रभाग क्रमांक 24 मध्ये प्रवीण बंटी तिदमे यांच्या प्रचाराची जोरदार चर्चा सुरू असून घरोघरी भेटी दरम्यान नागरिकांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। आमच्या बंटी भाऊंना यावेळी मोठ्या मताधिक्यांनी निवडून देणार असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला असून येणाऱ्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 24 मध्ये रंगतदार लढत पाहायला मिळणार असल्याचे चित्र आहे। महाराष्ट्र 24 न्यूज साठी नितीन चव्हाण, सिडको।